आज नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार वितरण सोहळा पार पडलेला आहे, त्याबद्दल तुमच्या भावना? खूप भारी वाटतं. आज मुलगी माझ्याबरोबर आहे, आज तिच्यावर स्वीकारला आहे. माझी एक वेगळी इमोशनल अटॅचमेंट अशी आहे किंवा आठवण अशी आहे की 2009ला मला बालगंधर्वांच्या गावी आज पुरस्कार युवा बालगंधर्वांनी मिळाला होता. युवा बालगंधर्व पुरस्कार मिळाला होता आणि आज दत्तात्रय माने सर त्यांची ह्या संस्थेतर्फे त्यांचे 25वं वर्ष आहे आणि माझ्या कारकिर्दीचं 25वं वर्ष आहे. 2025ला मी माझं 2000ला करिअर सुरू झालं होतं. आज 25 वर्ष काम करतोय मराठी नाटकं, मालिका आणि सिनेमांमध्ये. त्यामुळे हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. आता थांबायचं नाही होतं. सिनेमा आला, शिवाजीराजे भोसले बोलतो आला, त्याच्यानंतर आता कैरी येतोय, तो सिनेमा ये रे पैसा आला आहे. सिनेमांची मायबाप रसिक प्रेक्षकांनी दिलेली दाद खूप मस्त आहे. तर डिसेंबरमध्ये हे वर्ष संपताना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप खुश आहे. मी दत्तात्रय माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. आणि आणखीन एक चांगली गोष्ट काय की ज्या दिग्गजांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या बरोबरीने पुरस्कार मिळाला. एवढी मोठी दिग्गज मंडळी आहे तिकडे, सगळ्यांचीच नावं आहेत. म्हणजे आमचा भाऊ कदम सर होते, सई तामणकर मॅम आहेत, आमचे मुरली शर्मा सर होते, कुमार शानू, मकरंद देशपांडे सर होते. मोठे दिग्गज मंडळी आहेत. यांच्या बरोबरीने कुठेतरी तो पुरस्कार स्वीकारण्याचा योग मिळाला, ही खूप चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. नाही, मगाशी एक खूप छान वाक्य कुमार शानू सर आणि आता मकरंद देशपांडे म्हणाले की सर म्हणाले की पुरस्कार शाबासकी देतात, प्रोत्साहन देतात. त्यामुळे मला चांगलं आठवते की बालनाट्य स्पर्धेतला पहिला माझा पुरस्कार ते आत्तापर्यंतचा. या प्रत्येक पुरस्काराने हुरहुरीत दिली आहे, एक करण्याची ताकद दिली आहे आणि मला वाटतं ते नाव खूप जबाबदारीचं. आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेतली पोरं आहोत. आम्ही या रंगभूमीवर काम करतो. आम्ही नेहमीच म्हणतो मालिका सिनेमापर्यंत पोहोचण्याचा प्रवास नाही तर उभा राहण्याची ताकद हे नाटकाने आम्हाला दिली आहे. आम्हाला चेहरा नसलेल्या कलाकारांना चेहरा मिळून दिला रंगभूमीने. तर मला वाटतं रंगभूमीवर अशी दिग्गज व्यक्ती होती जिने अख्खं विश्व व्यापून टाकलं होतं. त्यांच्या नावाने आमच्यासारख्या सर्वसामान्य पोरांना पुरस्कार मिळतोय, याचा आनंद खूप आहे. धन्यवाद. नाही, मला असं वाटतं की फक्त प्रदूषणात नाही, सामाजिक खूप सारे विषय आहेत. म्हणजे मला म्हणायचं आहे, मी महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्त ब्रँड अम्बॅसिडर आहे. युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण खूप आहे. ते प्रदूषण जास्तीत जास्त लवकर मिटलं पाहिजे असं माझी, आणि त्याआधी आम्ही काम करत असतो. मी एवढंच म्हणेन. पण आज मात्र मला खूब बरं वाटतं इथे येऊन आणि हा पुरस्कार स्वीकारून. धन्यवाद. जी, हिंदी में अभी एक ही काम कर रहा हूँ, बहुत सारी चीज़ें कर रहा हूँ, लेकिन एक नागराज मंजुळे सर की एक सीरीज़ है मटका किंग, उसमें आपको दिखूंगा. और मराठी फिल्म कर रहा हूँ, हिंदी से ज़्यादा मराठी सिनेमा, मराठी थिएटर कर रहा हूँ. एक मेरा नाटक आएगा भी, एनिमल, मराठी में कर रहा हूँ. तो काम के इसमें बहुत सारी चीज़ें हैं जो कर रहा हूँ. मुंबई काही ठिकाणी मुंबईचं बॉम्बे करा अशी मागणी सध्या होताना पाहायला मिळते. केंद्रीय मंत्री मी मुंबईच म्हणतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.